नमस्कार. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. त्यातमध्ये सर्वात महत्वाचा पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत दक्षिण नगर आणि दुसरा नगर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे तो शिर्डीचा. तो राखीव आहे. पण ते दोन्ही मतदारसंघ एकूण आता महाआघाडी आणि महायुतीची जी काही टसल सुरू आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही मतदारसंघ तितकेच महत्वाचे आहेत. नगर दक्षिण मधून विद्यमान खासदार जे आहेत भाजपचे सुजय विखे पाटील त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके हे निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक महायुतीच्या जितकी प्रतिष्ठेची आहे तितकीच महाआघाडीच्या आणि विशेषतः शरद पवार यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. कारण ह्या निवडणुकीच्या या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्यासाठी एक मोठी पार्श्वभूमी आहे काही 1980च्या दशकातली. ते जर बघितलं तर विखे पाटील आणि शरद पवार यांचं जे काही यांच्यामध्ये एक वितुष्ट निर्माण झालं तर ह्या सगळ्यांची पार्श्वभूमी असल्यामुळं हा मतदारसंघ महायुती आणि महाआघाडीच्या दृष्टीनं अत्यंत प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे. तर आज मतदान होतंय. जवळ दुपारीच्या आता 12 वाजून 1 वाजून गेलेला आहे. जवळजवळ 50% आसपास वेळ गेलेला आहे. त्यातला किती टक्के मतदान झालं हे आपल्याला आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आता आहेत चर्चेसाठी दैनिक सकाळचे नगर आवृत्तीचे सहयोगी संपादक प्रकाश पाटील. नमस्कार सर. नमस्कार. तर आत्ताची जी परिस्थिती आहे तिथं नगरमधली, तर काय एकूण किती टक्के मतदान झालंय आणि काय राजकीय परिस्थिती आहे सध्याची? तसं आहे, मतदारसंघातली गरमागरम चर्चा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ह्या मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. बरोबर. जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. त्यापैकी 6 आमदार दक्षिण मतदारसंघातले आहेत आणि उत्तर असला तरी तिथेही टाईट फाईट आहे आणि इथेही टाईट फाईट आहे. पण दोन्ही मतदारसंघाचा जर विचार केला तर शिर्डीमध्ये थोडंसं वाकड्यांचं पारडं जड दिसते आणि दक्षिणमध्ये विखे असा जो सामना आहे तो गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा चालू आहे या मतदारसंघाची. पण निलेश लंके निवडणुकीला उभे राहतील की नाही राहतील याची जी चर्चा होती तिच्या राहिली नाही. निवडणुकीच्या मैदानात उभे आणि ते ह्या 5-7-8 महिन्यापासूनच तशी तयारी करत होते. आज 12 वाजे समजा 1-2 आता 1:45 होत आले. मतदारसंघात सुरुवातीला गती होती ती साधारणपणे कमी होती, 10% अशी होती. पण आता ती जवळ 25%च्या आसपास पोहोचते. सर्व मतदारसंघाचा आताच मी आढावा घेत होतो आणि सगळीकडे असं दिसतंय की शहरामध्ये तर विखे लीड घेतील असं चित्र आहे. विखेंची यंत्रणा आहे मोठ्या प्रमाणात आणि लंके एक भावनिक राजकारण करता आहेत, लढता आहेत. काही मुद्दे दोघांचे आहेत. पण आता तसा मतदानाचा कसा प्रतिसाद मिळतो हे 6 वाजता ठरेल. त्यानंतरच कळेल की किती टक्के मतदान दक्षिणेमध्ये आणि उत्तरेत होते. आता नगर दक्षिण मध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 6 विधानसभा मतदारसंघाचं साधारणतः पक्षीय बलाबल जर बघितलं तर ते काय आहे आताच? तसा नगर जिल्हा जर पाहिला तर राष्ट्रवादीची ताकद होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे नगर जिल्ह्यामध्ये. विशेषतः ग्रामीण भागामध्ये शरद पवार साहेबांचं वलय आहे. पण राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर थोडीशी विभागणी झाली. आपल्या 12 मतदारसंघापैकी 6 आमदार जो हे सगळे राष्ट्रवादीचे होते, मूळ राष्ट्रवादीचे होते. त्यापैकी आता शरद पवारांकडे 4 गेलेले होते आणि 2 जण इकडे होते. पण त्यानंतर काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी लंके अजितदादांचे गेलेले होते त्यांच्या पक्षात, जसं त्यांनी पाठिंबा दिलेला.
जी निष्ठाची आहे ते हं, हं. त्यामुळे त्यांची आहे आणि हा, सुप्रियाताई सुळेंविषयी नेहमी कधीही चांगलंच होतं आणि ते हं, नेहमी असं म्हणायचे की माझी जाती पाहिजे ते हा. तिघांचे फोटो माझ्या हृदयात किंवा माझ्या छातीत दिसतील. बरोबर. चालणार बरं. नाही. बरं. कारण पण की निलेश लंकेंना पारनेर हा, निर्मितात तो हा. सर्व पवार घराण्यांनी घेतलेलं होतं. पण अजितदादा म्हणतात की मीच त्यांना लीड केलं, त्यांना तिकीट बरोबर. द्यायसाठी मीच आग्रह केले. ते वास्तविक बरोबर. मान्यही करतात. या सर्व बरोबर. पार्श्वभूमी आहे. पण बरोबर. जे मतदारसंघ आहेत 6 त्यामध्ये राहुरी आहे, हा. ठाणे हं, आहे. हं. ग्रामीण भागामध्ये लंकेंविषयी थोडीशी समृद्धी आहे, अशी अच्छा. नाही म्हणता येईल. मी बरं. गेल्या 3 अनेक निवडणुका पाहिल्या. हं, तर ते तेथे प्रिडिक्ट करता येत होतं, अंदाज बांधता येत होतं. पण हं, माझी पहिली निवडणूक आहे, की मला हं. अंदाज बांधता येत, की मी मानताय. अनप्रेडिक्ट आहे. कोण निवडून येईल बरं. सांगू शकत नाही आज. पण बरं. शेवटी ही निवडणूक मतदार राजांनी आपल्या हातात घेतलेली आहे. हं, अ, मला काही कोणाची बाजू घ्यायची नाही. मी इम्पार्शियलपणे विश्लेषण करत आहे. कारण हं. दोघा दोन्ही नेत्यांशी म्हणजे अतिशय जिव्हाळी संबंध आहेत आणि हा, सकाळचा एक संपादक म्हणून मी नेहमी न्यूट्रलिटी घेतलेली आहे. हा, आमचं गेल्या 1.5-2 महिने वार्तांकन बघितलं तर हा. अतिशय निपक्षपातीपणे आहे आणि बरं. आम्ही काही विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही त्याची मांडणी केलेली होती. बरं. कमकुवत बाजू विखेंच्या काय आहेत, प्लस पॉइंट त्यांचे काय आहेत, त्या हं. तसंच आम्ही लंकेंच्या बाबतही काही आम्ही मुद्दे मांडले. पण बरोबर. निवडणूक ही दक्षिणेची आहे, ती विशेषतः टाईट फाईट चालू आहे किंवा की सामना या जोरात निवडणुकीच्या रंगलेला आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अ, लंकेनी जे काही त्यांची प्रतिमा आमदार म्हणून एक कोरोना काळात केलेलं काम असेल, त्यानंतरच त्यांनी प्रत्येक वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी मतदारांची केलेली मदत असेल, ह्या सगळ्या पातळीवर त्यांची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये एक तयार झालेली आहे लंकेंच्या बाबतीमधली. आणि त्याच्या उलट सुजय विखे पाटलांच्या बाबतीमध्ये एक त्यांचं घराणेशाही आहे, त्यांच्या पाठीशी एवढा मोठा राजकारणाचा वारसा आहे. ते दोन मुद्दे होते. पण ह्या निवडणुकीमध्ये दोघांच्याही शिक्षणावरून पण काही एक मुद्दे काही चर्चेमध्ये आले. पण निवडणुकीचा प्रचार नेमका कुठल्या मुद्द्यांभोवती फिरला असं तुम्हाला वाटतंय? नाही, जर सकाळचा ह्यापूर्वीचा मी ऑल एडिशनला जो लेख लिहिलेला होता, तुमच्या वाचनात असे आलाय की नाही मला माहीत नाही. पण हं, जात्यावर बसले की ओव्या सुचतात असा तो लेख होता आणि तो महाराष्ट्रात हं, प्रचंड गाजलेला होता. हं, भाषेची सुरुवात लंकेना इंग्रजी भाषा येत नाही असा जो काही विखेंची टीका केलेली हं, होती. हं, पण हं. दोन्ही बाजूचा विचार करायला गेलं तर लोकसभेचा विचार करायला गेलं तर त्यामध्ये मी अनेक काही उदाहरणं दिलेली होती, की लोकसभेमध्ये गेले तर इंग्रजी यायला पाहिजे, हिंदी यायला पाहिजे आणि मराठीचा तर अभिमान आणि गाजला पाहिजे. बरोबर. त्याविषयी दुमत असण्याचं काही कारण पण नाहीये. बरोबर. याचा बरोबर. अर्थ त्याच्या शिक्षणावर त्याने बोट ठेवलं. त्या हां. अनुषंगाने खूप चर्चा झाली आणि घटनेनंच अधिकार दिलेला आहे. त्यामुळे शिक्षण हा काही महत्त्वाचा फॅक्टर असू मुद्दा शकत नाही. महत्वाचा आहे. बरोबर. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया उमटल्या. प्लस हां. मायनस दोघांच्या बहिणी. पण निपक्षपातीपणे असं मी म्हटलेलं होतं, की काही जरी असलं, तरी लोकसभेमध्ये तुम्हाला माहिती येत असेल ती भाषा, तिथले येणारी विधेयक वगैरे हां. नसतात आणि इंग्रजी यायला हवं आणि हां. मराठीचा गर्वच असायला हवा आणि इंग्रजी अभिमान असायला हवा. कारण इंग्रजी, बस. हिंदी भाषा यायला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. पण बरं. तो काही फार निवडणुकीचा नाही. चालला पण तो काही काळानंतर इथे राजकारण जे आहे हं, उत्तर, मध्य, दक्षिण असंच आहे. कारण हं. उत्तरेतील नेते इकडे दक्षिणेत येतात, निवडणूक हं, लढवतात आणि आमच्यावर हं, अतिक्रमण करतात. हं. मात्र विकास उत्तरेत करतात आणि दक्षिणेचा विकास झाले नाही, अशी जी हां. भूमिका लंके मांडतायत किंवा हां. ती थोडीशी किनार आहे आणि हं. यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर हां. तशा अनेक काही उदाहरणं देता येतील किंवा हां. विखेंच्या आजोबांनी म्हणजे सुजयच्या आजोबांनी पण इथे निवडणूक लढवलेली होती. हो.
हो. रामतेज शिंदे होते. त्यांनीही इथे निवडणूक बरोबर. लढवलेली होती. आणि ते मुळात बरोबर. उत्तरेतले होते. आणि बरोबर. उत्तरेत विकास होण्याचं असं कारण आहे, की तिथे ती मुबलक आहे. म्हणजे हं. तू न मी जसं सांगलीच आहे, की समजा मी तासगावमध्ये राहतो आणि जर ते पश्चिमेचा भाग बघितला, तर तो पूर्णा नदीचा पाण्याचा भाग आहे. बरोबर. तीच बरोबर. रचना साधारणपणे सांगली आणि अहमदनगर भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यात परिस्थिती दोन्ही मतदारसंघांची सारखी आहे. दोन्ही जिल्ह्यांची. आणि हां. ते पाणी मुबलक पाणी हो. असल्यामुळे तिथे सुपीकता आहे, बरोबर. ऊसाची बरोबर. कारखाने आहेत, कारण तिथे बरोबर. पती झालेली आहे, एज्युकेशन बरोबर. संस्था आहे. पण ते नाही. जे काही हां. रयतच्या माध्यमातून चांगल्या शाळा आल्या किंवा इथे हां. कारखाने आहेत, हां. तेही सुरू आहेत. हां. ते सगळं हां. खरं जरी असलं, तरी उत्तरेतली नेते आमच्यावर अन्याय करतात ही भावना येथील असली किंवा लंकेत हां. असे म्हणत असले किंवा स्वतः त्यांनी त्याला रंग देण्याचा प्रयत्न केला, तरी थोडंसं वास्तव आहे त्यामध्ये, ते नाकारता येणार नाही. पण बरं. शेवटी बरं. विखे जे आहेत, आपण त्यांना केवळ घराणेशाहीतले आहेत, म्हणून हं. आपण असं टोचणी देण्यात किंवा त्यांचा आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही. बरोबर. बरोबर. कारण घराणे ही राजकीय परिस्थिती राहिलेली आहे. मी हां. सरकारनामाच्या पहिल्या लेखामध्ये पण जो लेख लिहिलेला होता, की घराणे राजकीय परिवर्तन आहे का? हं. तसं तर काही म्हणता नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो. आणि विखे हं. घराणे ही चौथी पिढीचा तो ते साक्ष आहे. आणि हं. ते हं. निवडणूक लढतात. त्यांच्याकडे स्किल आहे. मला वाटते ते हं. चांगले वक्ते आहेत. आणि अच्छा. त्या केंद्राच्या ज्या काही योजना आहेत, त्या माध्यमातून ते विकास करण्याचा प्रयत्न करतायत. काही योजना आणण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या 5 वर्षात ते मतदारांना भेटले नाहीत का? तर भेटले. हं. पण हं. काही लोकांच्या ज्या काही या अडचणी आहेत किंवा लोकांचा जो काही आक्षेप आहे, त्यांचा पी-आर-ओ बरोबर नाही. ते भेटत हं. नाही, पण हं. उचलत नाहीत. आणि ते हं. स्वतः विखेही मान्य करतात. हां. कारण खासदार आहेत ते सर्वांना फोन करून भेटणं किंवा बोलणं शक्य नाही. तर ते त्याबाबत थोडीशी ती टीका किंवा नाराजी आहे हं. लोकांमध्ये, हं. असं एक म्हटलं जाते. पण तसे नाही, पण मुद्दा शेवटी विकासावरच आला. कारण हं. उत्तरेतली जी काही पाण्याची योजना आहे, इथे हं. पावसावरच इथली शेती आहे. आणि बरोबर. पाऊस जर झाला नाही, तर शेतकऱ्यांनी करायचं काय? असा मुद्दा. बरोबर. पण जी साखळाई जी योजना आहे, श्रीगोंद्यातली आहे हं. आमची. हं. हं. ती योजना जर कार्यान्वित झाली, तर मला हं. स्वतः एक संपादक म्हणून वाटते, की दोन्ही नेत्यांनी म्हणजे सामूहिक हं. प्रयत्न करायला पाहिजे राजकीयदृष्ट्या. आणि जर बरं. तशी जर झाली तर हं. उत्तरेतला भाग सुजलाम होईल, याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. कारण हं. राजकारण बाजूला ठेवून किंवा राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून हं. हं. विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांनी एकत्र यायला हवं एकत्र असं येणं माझं मत. गरजेचं असतं. आता आणखी एक दुसरा मुद्दा आहे, की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण बऱ्यापैकी तापलं होतं आणि मनोज जरांगे पाटील ज्यांनी ह्या मराठा आंदोलनाचं नेतृत्व केलं, त्यांनी गेल्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे जाहीरपणानं वक्तव्य केलं, की आपल्याला महायुतीला धडा शिकवायचा आहे. ह्या वक्तव्याचा आणि एकूण मराठा आंदोलनाचा ह्या निवडणुकीमध्ये कितपत तुम्हाला प्रभाव दिसतोय? जर बघितलं हे ते हं. सगळ्या सोयऱ्यांचं चालते. आणि इथले जे इतके 12 मतदारसंघाचे काही आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांचं हं. पै पावणे हे संबंध आहेत. आपल्याला आहे. पण बरं. जरांगे पाटलांच्या सगळ्या ह्या आंदोलनात तिथे त्याचा परिणाम होईल असं चित्र दोन्ही मतदारसंघात नाहीये. पण दिसत आता नाही. आमचे जे प्रतिनिधी आहेत, हं. सूळ, हं. त्यांच्याशी मी जेव्हा बोलत होतो, हं. तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं, तो इफेक्ट थोडा वाटतो, पण जामखेडचा नाही. पण अच्छा. जामखेडच्या जर ग्रामीण भागात गेला, कारण तो बीडशी थोडासा अटॅच असल्यामुळे अटॅच असलेला हा मतदारसंघ. बरोबर. तर मला असं वाटत नाही, की फार असा फरक पडलेला आहे असं. ओके. शिर्डीमध्ये साधारणतः तो आरक्षित मतदारसंघ आहे, पण शिर्डीमध्ये काय एकूण परिस्थिती राहील? कारण शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध हां, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा सामना होतोय तिथं. तर तिथं तुम्हाला काय चित्र आहे असं वाटतंय आता? कुठे? शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये. हां. शिर्डीमध्ये काय झालं, की विद्यमान जे खासदार आहेत सदाशिव लोखंडे, हं. त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे.
ओके. की गेल्या 10 वर्ष ते खासदार आहेत, पण ते लोकांशी त्यांनी संपर्कच केला नाही. खासदार केलं. म्हणून त्यांची जी काही कर्तव्य होती, गावागावात हं, जाणं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत हं, आणणं किंवा त्यांनी हं. निवडणुकीसाठी चांगलं काम केलंय, ही एक गोष्ट बरोबर आहे. हां. पण हं, जो काही पी-आर-ओ पाहिजे होता किंवा लोकांची हं. गाठीभेटी घ्यायला पाहिजे होत्या, ते हां. काहीच झालेलं नाही. त्यामुळे नाराजी सदाशिव लोखंडेंविषयी आहे. आणि हं, वाकचौरेंचा दुसरा प्लस पॉइंट होता, की ते शिर्डी संस्थानचे यापूर्वी ईओ होते आणि हं, ईओवरून डायरेक्ट ते राजकारणात उतरले आणि राजकारणात उतरले, हं, खासदार झाले. आज हं, त्यांचं स्त्रीच्या घरात जरी असलं तरी त्यांचा हं, आपली हं, लोकसभा होती. आणि हं, फक्त जर लोखंडेनं जर झळ बसायची भलीच हं, मतदारसंघामध्ये, तर हं. ती निव्वळ त्यांच्या काही चुकीच्या गोष्टी त्यांनी ठेवायला पाहिजे होता. लोकांची अशी इच्छा असते सर्वसामान्य लोकांची, हं, की हं, कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, त्याची जी कर्तव्य असतात, त्यांना पी-आर-ओ हं. ठेवणं, भेटणं, त्यांच्या हं. अडी-अडी समजून घेणं, समारंभात हां, जाणं. पण आता हे हां. प्रत्येक राजकीय नेत्यांनी ठरवायचं आहे, की आपण काय करायचं, नेमकं काय बरोबर. करायचं नाही. बरं, तोंडात साखर ठेवायची किंवा बरं, पायाला भिंगरी लावून फिरायचं का? आता हा बरोबर. त्याचा प्रश्न आहे. पण मतदान येस. ज्या शेवटी तुम्हाला 5 वर्षांनी हा लाभ मिळतो. तरी बरोबर. दोनदा लोखंडेंना निवडून दिलेलं होतं. पहिल्यांदा निवडून दिलं, पुन्हा पहिल्यांदा हं, निवडून दिलं. पण तिसऱ्यांदा ट्विट करायला निघाले. तेव्हा हं. लोकांना त्यांचा पी-आर-ओ विषयीचा प्रश्न निर्माण झाला. तुम्ही मला बरं, गेल्या वर्षात का भेटला नाही? तुम्ही का केलं नाही? बरं. असा ते बरोबर. प्रश्न आता लोकच विचारू लोकांनी लागले. विचारलं प्रश्न. बरोबर. त्यामुळे त्यांनी येस. थेट आता की काय होईल किंवा हं. कसं होईल हे मी सांगू शकत नाही. कारण बरोबर. वाघोरे आणि भेट होणार आहे. आणि दुसरी हं, गोष्ट ते जेव्हा घडली त्या रुपवते ज्या आहेत वंचितच्या, हं, त्या हं, पूर्वी ह्याच्यातून होत्या, लढत होत्या. परत त्या हे आल्या उत्कर्ष हं, रुपवते आणि हं. त्यांनी लढवली अपक्ष सोडून. आणि अच्छा, त्याचा फटका मात्र थोडासा वाकचौरेंना बसेल असं वाटते. कारण अच्छा. वंचितचा जो पारंपरिक वोटर्स आहे, तो हां. मला होते यांच्या मागे जास्त दिसते. जितक्या ओके. वंचितच्या ज्या रुपवत्या आहेत, जितक्या हे बरोबर. अधिक, तितक्या लोकांना फायदा होईल असं दिसते. मतविभाजनाचा वाकचौरे फटका वाकचौऱ्यांना बसेल असं वाटतं तुम्हाला? हां, हां, विखे विरुद्ध कोल्हे असा पण तसा घडला. बरं. कोल्हे फॅमिली थोडं प्रचारापासून लांब होत्या, पण तिशी समेट झालं. हं, पण हं. काही गोष्टी थोडी त्याचाही फटका लोखंडेंना बसला तर आश्चर्य बसू वाटू शकतो. नये. पण बरोबर. मला वाटतं येस. ओके. धन्यवाद प्रकाश पाटील सर, कारण आपण ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मांडणी केलेली आहे. बघूया आता आज मतदान कितपत होतं आहे आणि आपल्याला निकालासाठी तर 4 जूनची वाट पाहावी लागणारच आहे. पण एकूण मतदान किती होतं, मतदानाची टक्केवारी घटती की वाढती, त्याचा कुठल्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो, ह्या गोष्टी आपल्याला 4 जूनलाच स्पष्टपणे कळणार आहेत. धन्यवाद सर. थँक यू.